नमस्कार. चला आज ऐकूया महाराष्ट्रातील एक खूप प्रसिद्ध आणि तितकीच मजेशीर लोककथा. ही गोष्ट आहे बाळू नावाच्या एका माणसाची. त्याच्या साध्या भोळ्या स्वभावामुळे, खरं तर चक्क मूर्खपणामुळे त्याला अनपेक्षितपणे प्रचंड संपत्ती मिळाली. तर मग ऐकूया ही गमतीशीर कहाणी. कथेची सुरुवातच करूया या एका अजब दृश्यापासून. इथे बघा, एक धडधाकट माणूस एका गाढवाला चक्क आपल्या खांद्यावरून घेऊन चाललाय आणि आजूबाजूचे सगळे लोक त्याच्याकडे बघून हसतायत. आहे की नाही एकदम विचित्र दृश्य? पण हे असं घडलं तरी कसं असेल? म्हणजे कोणी गाढवाला असं खांद्यावर का घेल? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला या कथेचा अगदी सुरुवातीला जावं लागेल. तर भेटूया या कथेच्या नायकाला. त्याचं नाव आहे बाळू. बाळू तसा तरुण आणि ताकदवान होता, पण त्याला काम करण्याचा प्रचंड आळस होता. त्यानं एक गोष्ट पक्की ठरवली होती: आयुष्यात जास्त विचार करून आपल्या डोक्याला अजिबात त्रास द्यायचा नाही. त्याच्या याच सवयीमुळे झालं असं की तो फक्त कोणी जे सांगेल तेवढंच करायचा, अगदी तंतोतंत. स्वतःचं डोकं शून्य. म्हणूनच लोक त्याला सांग काम्या बाळू असं म्हणू लागले. आणि याच नावात त्याच्या आयुष्यातल्या सगळ्या गमती दडलेल्या आहेत. आता आपण पाहणार आहोत बाळूच्या चुकांची एक अशी साखळी जी ऐकल्यावर हसू आवरणार नाही. प्रत्येक वेळी त्याला दिलेला सल्ला तो कसा चुकीच्या पद्धतीने घेतो आणि त्यातून काय काय गोंधळ होतो ते बघूया. गंमत म्हणजे त्याच्या प्रत्येक चुकीची सुरुवात त्याच्या मामाच्या एकाच सूचनेने व्हायची: हे सांभाळून ने. झालं असं की पहिल्यांदा मामाने त्याला काही पैसे दिले आणि सांभाळून न्यायला सांगितलं. बाळूने ते पैसे उघड्या हातानेच नेले आणि रस्त्यात कुठेतरी हरवून बसला. घरी आल्यावर आई त्याच्यावर प्रचंड चिडली. ती म्हणाली, अरे वेड्या, ते पैसे सांभाळून आणायचे होते, म्हणजे खिशात घालून आणायचे होते. बाळूसाठी हा एक नवीन नियम होता जो त्याने डोक्यात पक्का बसवला. दुसऱ्या वेळी मामाने त्याच्याकडे एक तांब्याभर दूध दिलं आणि पुन्हा तेच वाक्य, सांभाळून ने. आता बाळूच्या डोक्यात सांभाळून ने म्हणजे खिशात घालणे हे पक्क बसलं होतं. त्याने क्षणाचाही विचार केला नाही आणि दुधाने भरलेला तो तांब्या थेट आपल्या खिशात रिकामा केला. अर्थातच सगळं दूध सांडून गेलं. हा प्रकार बघून आई पुन्हा संतापली. ती ओरडून म्हणाली, अरे वेड्या, दूध काय खिशात घालायची गोष्ट आहे? ते डोक्यावर ठेवून आणायचं असतं. बाळूनेही दुसरी सूचनासुद्धा आपल्या डोक्यात फिट्ट बसवली. आता पुढची गंमत तर यापेक्षाही भारी आहे. तिसऱ्या वेळी मामाने त्याला लोण्याचा एक मोठा गोळा दिला. आईचा सल्ला आठवून बाळूने तो लोण्याचा गोळा सरळ आपल्या डोक्यावर ठेवला. कडक उन्हामुळे झालं काय, सगळं लोणी वितळलं आणि त्याच्या चेहऱ्यावरून, कपड्यांवरून ओघळू लागलं. त्याचा तो अवतार पाहून आईने अक्षरशः डोक्याला हात लावला. ती त्याला समजावून म्हणाली, अरे लोणी असं नाही आणायचं, ते केळीच्या ओल्या पानात गुंडाळून आणायचं असतं. चौथ्या वेळी मामाने त्याला एक गोंडस कुत्र्याचं पिल्लू घरी घेऊन जायला दिलं. बाळूने लगेच आईचा सल्ला वापरला. त्याने त्या बिचारा पिल्लाला केळीच्या पानात घट्ट बांधलं आणि वरून पाणी शिंपडलं. घरी पोहोचेपर्यंत ते पिल्लू अक्षरशः गुदमरून गेलं होतं. आता मात्र आईचा संयम पूर्णपणे संपला. ती हताश होऊन म्हणाली, अरे बाळ्या, प्राण्याला असं बांधून नाही आणायचं, त्याला प्रेमाने खांद्यावर घ्यायचं असतं. आणि हाच सल्ला या कथेला एक अनअपेक्षित आणि अविश्वसनीय वळण देणारा होता. चला तर मग आता वळूया त्या घटनेकडे जिने सगळ्यांचं सगळं बदलून टाकलं. बाळूच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक जी त्याचं नशीब उजळवणार होती. 5व्या आणि शेवटच्या वेळी मामाने बाळूला एक गाढव दिलं. आईचा शेवटचा सल्ला आठवून प्राण्याला खांद्यावर घ्यायचं. बाळूने त्या गाढवाला उचललं आणि थेट आपल्या खांद्यावर ठेवलं. आणि अशा प्रकारे आपण पुन्हा एकदा या कथेच्या सुरुवातीच्या दृश्यावर येऊन पोहोचलो. बाळूची ही विचित्र वरात पाहून गावकरी अक्षरशः पोट धरून हसू लागले. त्या गर्दीत एक लहान मुलगी होती जी जन्मापासून मुकी होती. तिला हे दृश्य पाहून इतकं हसू आलं की ती जोरजोरात हसता हसता अचानक बोलू लागली. हा एक चमत्कारच होता. आणि हीच एक घटना बाळूच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. सांग काम्या बाळू आता सन्मानाने बाळासाहेब कसा बनतो ते पाहूया. आपल्या मुलीला बोलतं झालेलं पाहून तिच्या श्रीमंत वडिलांना इतका आनंद झाला की विचारायची सोय नाही. बाळूच्या मूर्खपणामुळेच हा चमत्कार घडला होता. म्हणून त्यांनी बाळूला उंची कपडे, एक ऐटबाज घोडा आणि पैशांनी भरलेली पिशवी बक्षीस म्हणून दिली. आणि बघा काय बदल घडला. कालचा आळशी आणि बेरोजगार सांग काम्या बाळू आता एक उद्योगी आणि यशस्वी व्यापारी बाळासाहेब बनला होता. प्रत्येक गोष्टीचा शब्दशः अर्थ घेणारा बाळू आता समाजात एक सन्मानित व्यक्ती म्हणून ओळखल्या जाऊ लागला. अचानक मिळालेल्या त्या संपत्तीमुळे बाळूला एक नवी प्रेरणा मिळाली आणि त्याचा आळस कुठल्या कुठे पळून गेला.
त्याने जोमाने कामाला सुरुवात केली, स्वतःचा व्यापार सुरू केला आणि प्रामाणिकपणे खूप पैसा आणि समाजात मान कमावला. तर मग ह्या मजेशीर गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? एक म्हणजे प्रत्येक गोष्टीचा शब्दशः अर्थ घेणं कधीकधी धोकादायक ठरू शकतं, पण ते विनोदी नक्कीच असतं. दुसरं, नशीब अगदी अनपेक्षितपणे दार ठोठावू शकतं. तिसरं, आयुष्यातला एखादा क्षण आपलं संपूर्ण जीवन बदलू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कधीकधी जास्त डोकं न चालवण्याने देखील खूप चांगला परिणाम मिळू शकतो. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न, आपल्या आयुष्यातले मोठे बदल हे निव्वळ नशिबाने घडतात की आपल्या नकळतपणे केलेल्या चांगुलपणाचं ते एक अदृश्य बक्षीस असतं? बाळूच्या बाबतीत काय झालं असेल यावर नक्की विचार करा.